तुम्हाला ऍटिट्यूडचे घटक किंवा कॉम्पोनंट विचारले जाऊ शकतात. या कॉम्पोनंटला आपण म्हणतो कॅब. एबीसी लिहिलं इथं, मी त्याला असं लिहितो, कॅब कॉम्पोनंट असं म्हणलं जातं. CAB कॉम्पोनंट असं म्हणलं जातं. सी फॉर काय असतं, एक प्रकारे कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट असतं. सी फॉर कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट असतं. ए काय असतं तर ए फॉर अफेक्टिव्ह कॉम्पोनंट असतं. आणि बी काय असतं तर बिहेव्हिअरल कॉम्पोनंट असतं. कॉग्निटिव्ह म्हणजे काय, कॉग्निशन म्हणजे तुमचं ज्ञान, ठीक आहे, ज्ञानात्मक आपण म्हणतो एखादी गोष्ट असणं म्हणजे कॉग्निशन, ठीक आहे ना. ए म्हणजे काय, अफेक्टिव्ह म्हणजे काय, इंग्लिशवाल्यांनी हे पाठ करा, मराठीवाल्यांनी हे पाठ करा, ठीक आहे ना. ए काय असतं, अफेक्टिव्ह म्हणजे भावनिक कॉम्पोनंट असतो. आणि बी काय असतो, बिहेव्हिअरल म्हणजे वर्तनात्मक कॉम्पोनंट असतो. याचा अर्थ काय तर ऍटिट्यूडचं जे काही कॉम्पोनंट्स आहेत, स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये 3 घटक आहेत, ठीक आहे. पहिला कॉम्पोनंट काय म्हणतो तर ऍटिट्यूड जो आहे माझा, ठीक आहे, तर तो माझ्या ज्ञानावरती, माझ्या विश्वासावरती ठरतो. मला ज्ञान आहे, माझा विश्वास आहे की कॉफी पिल्यानंतर मला जागरण करता येतं, माझं डोकं दुखायचं थांबतं. याच्यातूनच काय होईल, माझा कॉफीबद्दल पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तयार होईल. याला काय म्हणणार मग, एक प्रकारे कॉग्निटिव्ह कॉम्पोनंट आपण म्हणणार आहे. हेच तुम्ही एखादा राजकीय पक्ष ठेवा, हेच तुम्ही एखादा जेंडर ठेवा, तुमचा पुरुषांबद्दलचा ऍटिट्यूड किंवा तुमचा महिलांबद्दलचा ऍटिट्यूड जे काय असेल ते तुम्ही आता ह्या कॉफीच्या जागी कुठलं पण एक्झाम्पल ठेवू शकता, ठीक आहे. तुमची जी काही ज्ञानात्मक जेव्हा बिलीफ सिस्टीम आहे ना, त्याच्या आधारावरती तुमचा ऍटिट्यूड ठरतो. पण अजून कुठल्या आधारावरती ठरतो, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे भावनात्मक म्हणजे इमोशन्सवरती. मला कॉफी आवडते, मला कॉफी आवडते म्हणून काय, माझा कॉफीबद्दल पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, त्याला काय म्हणायचं मग भावनिक कॉम्पोनंट किंवा एक प्रकारे अफेक्टिव्ह कॉम्पोनंट. आणि याच्यामुळे काय होतं तर माझ्या बिहेव्हिअरवरती परिणाम होतो. बिहेव्हिअरल कॉम्पोनंट वर्तनात्मक, मग मी कॉफी भरपूर पितो ना. त्याचा अर्थ काय, मी कॉफी भरपूर पिली, लक्षात ठेवा. आता मी परत दुसरं एक्झाम्पल सांगतो ना. येस, आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की काय, राहुल गांधी लोकांमध्ये खूप चांगलं मिसळतात, ठीक आहे ना, किंवा मोदीजी खूप चांगलं काम करतात, ही माझी बिलीफ. सो माझा त्यांच्याकडे बघण्याचा किंवा राजकीय पक्षाकडे बघण्याचा काय म्हणूया आपण ऍटिट्यूड पॉझिटिव्ह असणार आहे. कारण का, माझी ती बिलीफ आहे, माझा तो विश्वास आहे, ते माझा कॉग्निटिव्ह किंवा ज्ञानात्मक कॉम्पोनंट आहे. त्याच्यानंतर काय, मला राहुल गांधींची किंवा मला रागाची पर्सनॅलिटी आवडते, किंवा काय मला मोदीजींची पर्सनॅलिटी आवडते, हा माझा भावनिक कॉम्पोनंट आहे, इमोशनल कॉम्पोनंट आहे. त्यामुळे माझा त्या राजकीय पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असेल. वर्तनात्मक कॉम्पोनंट काय, की काँग्रेस पक्षाला मी मतदान करेल, ठीक आहे ना. मी काँग्रेस पक्षाला किंवा बीजेपी पक्षाला मी काय करेल, त्या इलेक्शन मध्ये जाऊन मतदान करेल, लक्षात ठेवा. यालाच काय म्हणायचं मग, कॅब कॉम्पोनंट म्हणायचं. यालाच काय म्हणायचं, ऍटिट्यूडचं स्ट्रक्चर म्हणायचं. यालाच म्हणायचं ऍटिट्यूडचे कॉम्पोनंट्स, ठीक आहे ना. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की ऍटिट्यूडचे कॅब कॉम्पोनंट्स काय कुठले असतात. हा जो पूर्ण टॉपिक आहे आपला, हा टॉपिक पूर्णपणे इग्नू जे मटेरियल आहे ना त्याच्यावरती आधारित हा टॉपिक आहे, ठीक आहे. आपण हे काय केले, प्रयत्न केले की आपण उदाहरणं वगैरे त्याच्यामध्ये चांगले ऍड केलेत. त्याला एआयच्या माध्यमातून आकृत्या वगैरे त्याचा चार्ट्स वगैरे बनवून किंवा एक चित्र वगैरे बनवून त्याला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. पण आपण इग्नू बेस्ड हा सगळा टॉपिक घेतलेला आहे, हे पण तुम्हाला माहिती असो.